Hello everyone. In this video, we will discuss about factors affecting buoyancy. So in last video, we have discussed this experiment where the solid is immersed into the fluid or a water and then we have measured the weight. So what are the different factors which affect the buoyancy? कोणकोणते फॅक्टर आहेत जे बायन्सी फोर्स ज्याला आपण नोटेशन FB असं दिलं होतं त्याला अफेक्ट होतात. सो त्यातला पहिला साईज ऑर व्हॉल्यूम ऑफ द बॉडी इमर्स्ड इन अ फ्लुइड. फ्लुइड हे वॉटर असू शकतं, ऑइल असू शकतं किंवा एअर असू शकतं. पण इथं आपल्या कन्व्हिनियन्ससाठी वॉटर घेतलेलं आहे, पण कंपल्सरी नाही की ते वॉटरच पाहिजे. इट मे बी वॉटर, इट मे बी ऑइल, इट मे बी एअर. तर पहिला फॅक्टर का आहे, जी सॉलिड बॉडी पण वॉटरमध्ये किंवा ह्या फ्लुइडमध्ये इमर्स केलेली आहे, बुडवलेली आहे, ती किती त्या बॉडीचा किती व्हॉल्यूम हा फ्लुइडमध्ये इमर्स झालेला आहे किंवा किती पार्ट बुडलेला आहे. आता ह्या बॉडीच्या बाबतीत म्हटलं तर मी हा एवढा पार्ट जो आहे, हा एवढा पार्ट किंवा हा एवढा व्हॉल्यूम हा वॉटरमध्ये इमर्स आहे, वॉटरमध्ये बुडलेला आहे. तो हा व्हॉल्यूम किती आहे त्याची व्हॅल्यू ही मॅटर करते. त्याची व्हॅल्यू ही बायन्सी फोर्सला काय करते, अफेक्ट करते. त्या व्हॅल्यूनुसार तो बायन्सी फोर्स चेंज होऊ शकतो, त्याचं मॅग्निट्यूड काय होतं, चेंज होतं. फ्लुइड वॉटर असू शकतं, ऑइल असू शकतं, एअर असू शकतं. सो त्याच्यानुसार बायन्सी फोर्स काय होतो, चेंज होतो. सो बायन्सी फोर्स किंवा अपथ्रस्ट म्हणतो आपण त्याला. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ऑफ द बॉडी इमर्स्ड इन अ फ्लुइड. एक प्रपोर्शन असतं डायरेक्ट प्रपोर्शन आणि एक असते इनव्हर्स प्रपोर्शन. सो बायन्सी फोर्स किंवा अपथ्रस्ट याचं डायरेक्ट प्रपोर्शन आहे व्हॉल्यूम ऑफ द बॉडीशी, जी फ्लुइडमध्ये इमर्स झालेली आहे. जेवढं जास्त व्हॉल्यूम इमर्स झालेलं असेल फ्लुइडमध्ये तेवढा जास्त काय असणार, अपथ्रस्ट असणार किंवा जास्त बायन्सी फोर्स असणार. सो दिस इज द फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, डेन्सिटी ऑफ द फ्लुइड इन विच बॉडी इज इमर्स्ड. इथं मी वॉटर घेतलेलं आहे, वॉटरची डेन्सिटी वेगळी आहे. ते जर मी इथं ऑइल घेतलं किंवा एअर घेतलं, ऑइलची डेन्सिटी वेगळी आहे, एअरची डेन्सिटी वेगळी आहे. तर तो सॉलिड पण कोणत्या फ्लुइडमध्ये इमर्स केलेला आहे, त्या फ्लुइडची डेन्सिटी किती आहे, त्या डेन्सिटीनुसार बायन्सी फोर्स काय होतो, चेंज होतो किंवा बायन्सी फोर्सला डेन्सिटी ऑफ द फ्लुइड ही अफेक्ट करते. पुन्हा एकदा, बायन्सी फोर्स किंवा अपथ्रस्ट हा इट इज इन डायरेक्ट प्रोपोर्शन टू द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड इन विच इट इज इमर्स्ड. डेन्सिटी वाढली तर अपथ्रस्ट वाढणार. इथं जसं व्हॉल्यूम वाढलं, इमर्स्ड व्हॉल्यूम वाढलं तर अपथ्रस्ट वाढणार. तसं इथं सुद्धा डेन्सिटी जर वाढली, डेन्सिटीचं मॅग्निट्यूड वाढलं तर अपथ्रस्ट वाढणार. नेक्स्ट पॉइंट इज ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट द प्लेस. हा एक्सपेरिमेंट आपण कुठं कंडक्ट करत आहे त्या ठिकाणी असणारी ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तिथं असणारं गुरुत्वाकर्षणची व्हॅल्यू किती आहे ते सुद्धा, त्यावरती सुद्धा बायन्सी फोर्सची व्हॅल्यू, त्याची मॅग्निट्यूड डिपेंड असतं. जनरली द स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ जी, ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ ॲट सी लेवल इट इज 9.81 मीटर पर सेकंद स्क्वेअर. जनरली आपण कॅल्क्युलेशनमध्ये जी 9.81 व्हॅल्यू जी ची घेतो, ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची घेतो, ती कुठं आहे, इट इज ऑन द सरफेस ऑफ अर्थ ॲट अ सी लेवल. सो दिस व्हॅल्यू इज इम्पॉर्टंट फॉर न्यूमरिकल्स. पुन्हा एकदा, बायन्सी फोर्स और अपथ्रस्ट इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू, गुरुत्वाकर्षणाची व्हॅल्यू, त्यावरती अपथ्रस्टची व्हॅल्यू ही डायरेक्टली डिपेंड आहे. जी व्हॅल्यू वाढली, अपथ्रस्ट वाढणार. नेक्स्ट पॉइंट इज टेम्परेचर ऑफ द फ्लुइड इन विच द बॉडी इज इमर्स्ड. ज्या फ्लुइडमध्ये, जसं इथं मी वॉटर घेतलेलं आहे, वॉटरचं असणारं टेम्परेचर, म्हणजे हे पाणी थंड आहे का गरम आहे का नॉर्मल टेम्परेचर आहे त्याचं, वेदर इट इज हॉट or whether it is cold or whether that water it is or this experiment is conducted at normal temperature. तर ह्या सगळ्या इन्व्हायरमेंटल कंडिशनचा सुद्धा इथं काय होतो, अफेक्ट होतो. तो हे जे फ्लुइड घेतलेलं आहे ते फ्लुइड वॉटर असेल, ऑइल असेल, एअर असेल, तर रिडिंग घेत असताना, एक्सपेरिमेंट कंडक्ट करत असताना त्या फ्लुइडचं टेम्परेचर काय होतं, त्या टेम्परेचरनुसार सुद्धा बायन्सी फोर्सची व्हॅल्यू चेंज होते.
आपल्याला माहित आहे की डेन्सिटी ऑफ द फ्लुइड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ऑफ द फ्लुइड. टेम्परेचर ऑफ द फ्लुइडचं मॅग्निट्यूड जर वाढलं तर डेन्सिटी ऑफ द फ्लुइड कमी होणार. सो दे आर इन इन्व्हर्स प्रोपोर्शन और दे आर अपोजिट टू इच अदर. अगोदरचे 3 जे काही फॅक्टर आपण इथे घेतले, मग तो व्हॉल्यूम असेल, डेन्सिटी असेल किंवा ऍसिलरेशन असेल, तर दे आर इन डायरेक्ट प्रोपोर्शन, बट डेन्सिटी ऑफ द फ्लुइड इज इन इन्व्हर्स प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर ऑफ द फ्लुइड. आणि त्यामुळे बायन्सी फोर्स किंवा अपथ्रस्ट जो आहे, इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर ऑफ द फ्लुइड. सो टेम्परेचर ऑफ द फ्लुइड वाढलं तर बायन्सी फोर्स किंवा अपथ्रस्टची व्हॅल्यू काय होणार? कमी होणार. सो दे आर इन इन्व्हर्स प्रोपोर्शन टू इच अदर. हे सगळं डिस्कशन आपण कशाच्या बाबतीत केलं? एव्हरीथिंग वी हॅव डिस्कस्ड अबाउट लिक्विड. लिक्विडच्या बाबतीत आपण डिस्कस केलं. व्हॉट अबाउट गॅस? हीच गोष्ट गॅसच्या बाबतीत काय होईल? गॅसेस ऑल्सो एक्झर्ट बायंड फोर्स. असं काही नाही की लिक्विडच फक्त बायंड फोर्स एक्झर्ट करतात, गॅसेस सुद्धा करतात. फक्त मॅग्निट्यूड ऑफ द बायंड फोर्स एक्झर्टेड बाय द गॅसेस इज मच स्मॉलर दॅन दॅट एक्झर्टेड बाय द लिक्विड. लिक्विडनी बॉडीवरती जे बायंड फोर्स एक्झर्ट केलेलं असतं, क्रिएट केलेलं असतं, त्याचं मॅग्निट्यूड हे गॅसेस पेक्षा का राहतं? जास्त राहतं. किंवा मी उलट म्हणू शकतो, गॅसेसच्या बाबतीमध्ये बायंड फोर्स जो क्रिएट होतो, एक्झर्ट होतो बॉडीवरती, तो कम्पेअर टू लिक्विड हा काय राहतो? स्मॉल राहतो किंवा कमी राहतो. सो मॅग्निट्यूड ऑफ द बायंड फोर्स एक्झर्टेड बाय द गॅसेस इज मच स्मॉलर दॅन एक्झर्टेड बाय द लिक्विड. लिक्विडपेक्षा गॅसेसनी एक्झर्ट केलेला बायंड फोर्स हा कमी असतो. त्याचं मॅग्निट्यूड हे कम्पेअर टू लिक्विड कमी असतं.